रातची तिघात आसता न्हू, आई ना बाबा तिघात आसता. सो ते नसले घरान राती, खंय तरी फ्रेंडाचे जात्रा असले थंय गेल्ले आणि हे एकटेच असले म्हणून हांगा आमच्याकडे येयले काकाकडे आपल्या निसपाक. आणि तो बाबू नासलो, तो जात्रेकच गेल्लो, काल्यार गेल्लो. सो रातची येयली न्हू 10:30 म्हटल्यार आमकां 10:15 म्हटल्यार कळ्ळें की खंय तरी उजो लागता. भायर सरून बघल्यार उजो तेंच्या घराक लागून व्हडलो सामको जालो. आमकां आठवना जालें. मागीर तेंचे लुकसाण खूपच जालें. लुकसाण म्हटल्यार तेंचे लग्नाचे आतां आमी मागीर करपाचें थरयल्लें. सो तेका लागून तेजी ज्वेलरी तेंच्यानी दोगांयनी करून दवरलेली. दोगांनी आपूण दोगांय कामाक वयता, खंय तरी आपूण 10 रुपया कमोवन ते हाडून दवरून तेतून तेंच्यांनी ते करून दवरलेले. सो प्लस वयल्यान तेंचे पयशे काय तरी भितर आसले. म्हाका दिसता पयशे आनी ज्वेलरी मेळोन एक दोगांचे मेळोन तरी 10-15 लाखार तरी वयतले, कित्याक सगळे तेंच्यांनी केल्ले. हय. आनी तो बाबू कामाक खंय तरी वयता, सो तेंकां तो हेल्प करता न्हू. सगळे तेंच्या घरान तेंच्या कांयच उरोना. तो वापो फायर स्टेशनाक सादारणशे 22-41 भायर कॉल जाले म्हणून घराक उजो लागला म्हणून फोन आयलो. आमी रोखडे आमची गाडी टर्न आउट केली. टीम घेवन आमी रोखडे पॉयंटार एक 10 मिनटांनी पावले. गेल्या नंतर घराक फूल उजो लागलेलो. फूल तेजे जळेले आहा, सगळे गेल्ले डॅमेज, म्हणजे कितेंच मेळोंक ना. म्हणजे तेजे जे सामान कितें आसलें ते सगळे लॉस जालें. तेंची वस्ती घर सादारणच्या आसपास 15 लाखा पर्यंत आसताले.